पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेल्या 29 अनधिकृत बंगल्यांवर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून तोडक कारवाई सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड पालिका आज चिखली इथल्या इंद्रायणी नदी पात्रात उभारण्यात आलेल्या जवळपास 29 बंगल्यांवर बुलडोझर चालवत असल्याचं पाहायला मिळालं। सुप्रीम कोर्टने काही 6 महिन्याची मुदत किंवा अशी काही मुदत दिलेली नाही। त्याच्यामध्ये एनजीटीचे ऑर्डरला सुप्रीम कोर्टने मात्र त्यांच्या ऑर्डरमध्ये रिप्रोड्यूस केलंय। पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्या मध्ये डेमोलिशन आम्हाला करता येत नाही, म्हणून आज रोजी आम्ही ते डेमोलिशन अंडरटेक केलं। मागे आपण 3-4 दिवसापासून लोकांना वॉर्निंग दिली होती, तर बऱ्यापैकी सर्व लोकांनी त्यांचा जे मूवेबल सामान होता ते सर्व ऑलरेडी आधीच शिफ्ट केला होता, आमची टीम येण्याआधीच। आणि त्यांनी त्या मानाने सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा त्यांनी सुद्धा सन्मान करून आम्हाला सुद्धा त्या प्रकारे त्याच्यामध्ये सहकार्य केलं। मनोज जरे बिल्डर यांनी आम्हाला सुरुवातीला फसवलंय। त्यांनी आज झोन दाखवला, ग्रीन झोन असताना आज झोन दाखवून त्यांनी आमची फसवणूक केली। आमच्याकडून त्यांनी रिसर प्लॉट आम्हाला त्यांनी विकला। आम्ही बांधकाम सुरू केलं। बांधकाम सुरू केल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला, पैसे खात गेले, तरी आम्ही आमचं बांधकाम पूर्ण केलं। कष्टाच्या पैशामधून आम्ही सगळ्यांनी बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि आज आमच्यावरती अशी म्हणजे वेळ आलेली आहे की आम्हाला बेघर करण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या चुकीमुळे झालेला आहे। जर तुमचा ब्ल्यू लाईन आहे तर त्याचं रजिस्ट्री का होतं, आणि रजिस्ट्री झाल्यानंतर PCMC का झोपली होती का त्या दिवशी की ज्यावेळेस ब्ल्यू लाईन आहे तर तिथं कुठं मार्किंग नाही, खरेदीखत का झालं? खरेदीखत झालंच नसतं तर आम्ही हे प्लॉट बांधलेच नसते। प्लॉट बांधले नसते तर आज ही परिस्थिती आलीच नसती। आम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्या फसवणूक झालेली आहे आणि फसवणूक एवढी मोठी झालेली आहे तुम्ही आज आम्ही शब्दात सांगू शकत नाही सर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।